अशी चटणी तुम्ही आजपर्यंत कधीच केलीही नसेल आणि खाल्लीही नसेल. इतकी चमचमीत ही चटणी बनवून तयार होते. भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा वरण-भातासोबत किंवा खिचडीसोबतसुद्धा तुम्ही तोंडी लावण्यासाठी ही चटणी खाऊ शकता. एकदम सोपी रेसिपी आहे. जास्त साहित्यसुद्धा लागत नाही. जे आपल्या घरी साहित्य आहे त्याच साहित्यापासून ही रेसिपी बनवून तयार होते आणि खरं सांगते खूपच चमचमीत झाली होती. एकदा नक्की करून बघा. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पहिल्यांदा काय करायचं आहे, इथं मी मध्यम आकाराचे 2 कांदे घेतले आहेत. कांद्यावरचा जे कडक भाग असतो ना, ते आपल्याला चाकूने पहिल्यांदा काढून घ्यायचं आहे आणि कांदे एकदम बारीक असे कापून घ्यायचे आहेत. कांदे ना असे मोठ्या साईजमध्ये नका कापू, असे जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ना त्याच पद्धतीने कांदे कापून घ्यायचे आहेत. म्हणजे चवीला चटणी खूप भारी बनून तयार होते. तर कांदे कापून झालेले आहेत दोन्ही पण. कांदा कापून झाल्यावर त्याचे लच्छे ना कांद्याचे मोकळे करून घ्यायचे, असं या पद्धतीने जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याच पद्धतीनं. तर आता इथं 5 ते 6 आपल्याला लसूण पाकळ्या लागणार आहेत. लसूण एकदम बारीक बारीक असं कापून घ्यायचं आहे. जर तुम्हाला कापून वापरायचा नसेल तर तुम्ही जाडसर असं ठेचूनसुद्धा घेऊ शकता. लसूण स्किप नका करू, कारण जर लसूण नाही टाकला ना तर चटणीला एवढं छान खमंगपणा येणार नाही. म्हणून थोडा तरी लसूण इथं आपल्याला वापरायचा आहे. तर इथं मी स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतली आहे आणि कोथिंबीरसुद्धा आपल्याला एकदम बारीक अशी कापून घ्यायची आहे. लगेचच आपल्याला एक हिरवी मिरची घ्यायची आहे. मिरची पण स्वच्छ धुवून घ्यायची आणि मिरचीसुद्धा एकदम बारीक अशी कापून घ्यायची आहे. आता बघू शकता हिरवी मिरची, कांदा, लसूण, कोथिंबीर कापून झालेलं आहे. तर आपल्याला हे सगळं एका बाउलमध्ये किंवा भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. फक्त कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. लसूण आपल्याला या कांद्यामध्ये मिक्स करायचा नाही, तर लसूण आपल्याला नंतर वापरायचा आहे. आता याच्यामध्ये काही आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत. जे आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये चमचा असतो ना त्याच चमच्याने आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत. 1 टीस्पून धने आणि जिरे पावडर, पाव टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून लाल तिखट. हे काश्मीरी लाल तिखट नाही, जे आपण रेग्युलर भाज्यामध्ये लाल तिखट वापरतो ना तेच हे लाल तिखट आहे. तर 1 टीस्पून लाल तिखट टाकलं आहे आणि पाव टीस्पून हळद टाकायची आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मीठसुद्धा आता वापरायचं नाही, मिठाचा वापर आपण नंतर करणार आहोत. चांगलं व्यवस्थित आपल्याला हे मसाले कांद्याला लागले पाहिजे. जर मीठ आताच टाकलं तर कांद्याला पाणी सुटू शकतं आणि कांदे एकदम नरम पडतात. तर आपल्याला कांदा ना कुरकुरीत ठेवायचा आहे, म्हणून आपण मिठाचा वापर नंतर करणार आहोत. आता फोडणीसाठी आपल्याला 1 चमचा तेल मी एका वाटीमध्ये गरम केलं आहे. कडकडीत गरम करायचं. त्याच्यामध्ये 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून मोहरी आणि जे आपण लसूण कापून घेतलं होतं ना ते लसूणसुद्धा टाकायचं आहे. आणि इथं 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं कापून घेतले होते ते सुद्धा टाकायचे आणि कडकडीत फोडणी या कांद्यावर टाकायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यावर याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. जर तुम्ही लिंबू खात असाल तर अर्धा लिंबू पिळून याच्यात टाकायचं आहे. तर मस्त अशी आपली चमचमीत झणझणीत कांद्याची चटणी तयार आहे. खरं सांगते खूप भारी झाली होती. एकदा नक्की करून बघा. तुम्ही भातासोबत, भाकरीसोबत, वरण भातासोबत सुद्धा खाऊ शकता. नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. ओके बाय.